हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि मी मानसी. तर घेऊन आले अजून एक न्यू व्लॉग. तर जसं की तुम्हाला माहिती होतं, काल अंकिताची मेहंदी सेरेमनी झालं आणि मला ना फोटोज काढायला नाही भेटलं. तर रेडी नव्हतं मंडप, आतापर्यंत झाला असेल आणि मग जरा मी रील फोटोशूट करणार आहे लवकर जाऊन. नाही, त्याच्यासाठी लवकर नाही चालली. ऍक्च्युली ओमकारच्या पण मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, तर त्याला दुपारचं लग्न आहे, तर त्याला लवकर जायचं होतं तिथं थोडं वेडिंग अटेंड करायला. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी तो आम्हाला जॉईन करणार होता हळदीसाठी. तर मग त्याच्यामुळे तो बोला परत डबल होईल, मग तो बोला आत्ताच तुला सोडतो मी. तर मग आता आम्ही चाललोय. आणि तर आज आहे ना ओमकार फुल म्हणजे ना तो स्वतःला नवरचा समजतोय. एवढं नटलाय ना हा पोरगा. फुल शायनिंग मारतोय. ऍक्टिंग तर असलं करतो ना, फुल हसायला तर येते त्याला, पण ना फुल नाही का दाखवायचं मी किती सिन्सिअर आहे नाही का. आणि मग माझा कॅमेरा बंद झाला ना, मग माझ्यावर फालतू कमेंट करायचे, फालतू जोक करायचे. एवढंच येतं या पोराला. इथे आम्ही घरी पोचलो आणि आम्ही घरी आलो तेव्हा तर अजून कोण आलं नव्हतं. आणि ब्राईड जी आहे ना, ब्राईड तर झोपली होती मस्तपैकी गेल्यावर. आणि मग गेल्यावर उठली ती. तर मग इव्हिनिंग झाली, बांगड्यावाली आली, त्याच्यानंतर मग गर्दी व्हायला स्टार्ट झाली. आणि मग त्याच्यानंतर आमची ब्राईड आहे ना अंकिता, मग तिच्या घरचे पण आले होते नवरदेवाची उष्टी हळद वगैरे घेऊन. आणि मग इथे बघा तिने चुडा वगैरे भरला. आणि मग इथे मी, पायल आणि अनिशा आहे ना, तर ती उष्टी हळद आणि जी आपली नॉर्मल हळद आम्ही इथे मिक्स करतोय. तर कसं वाटलं आमचं टॅलेंट गाईज, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे आरास काढत होत्या. आणि मग याच्यावरती आमची जी ब्राईड आहे ती हळद लावायला तिला बसवणार होते. आणि हा आमचं क्युटी पाय गुड्डीताईंचं बेबी आहे जीत. रडत होता तो सगळे माणसं बघून. आणि त्याच्यानंतर मग मी बांगड्या भरायला बसले होते. खूप उशिरा नंबर लागला होता, मला स्टार्टिंगलाच भरायचा होता पण मग टाइम नाही भेटला. आणि त्याच्यानंतर भरलं तर ना माझा हात छोटा होत होता आणि त्या बांगड्या जास्त होत होत्या. मग मी त्यांना बोलत होती की ना म्हणजे 1.5 डझन भरा एका हातामध्ये, म्हणजे दोन्ही मिळून 3 डझन होतील आणि म्हणजे ते बसेल पूर्ण. पण मग त्यांनी कशा बशा ते ऍडजस्ट केल्या. आणि ते काकू मला शूट करत होती, म्हणजे काकूकडे होता कॅमेरा. ऍडजस्ट वगैरे केलं आणि जशी सॉन्ग वाजत होतं ना, मला असं झालं कधी जाऊ मी डान्स करायला. पण मला नव्हता करायचा डान्स, थोडाच करायचा होता, म्हणजे थोडा पण नव्हता सांगितलं करायला मला डॉक्टरनी. बट केलं मी थोडा. आणि मग बांगड्या वगैरे भरल्या. आणि त्याच्यानंतर ना सिम्बा आली होती, तर तिचे लय क्यूट व्हिडिओ काढलेत मी. तिला आहे ना शिकवत होती मी ॲक्च्युली काहीतरी. काय शिकवत होते ते तुम्ही बघा, पुढे मी ॲड करेल ती क्लिपसुद्धा. मग माझ्यानंतर काकूने भरल्या बांगड्या. आणि काकूनंतर मग स्वप्नील भाऊ तिला घेऊन आले होते सिम्बाला. म्हणजे सिम्बा नाही आहे तिचं नाव अभिज्ञा आहे. तर मी ॲड करेल पुढे, खूप क्यूट क्लिप आहे, तुम्ही नक्की बघा. तर इथं मी फ्लेक्स करत होती जरा माझ्या बांगड्यांबरोबर. आणि मी बोलली होती ना, तर हीच ती अभिज्ञा बघा. तिला ना खूप आवडतं मेकअप करायला, रेडी व्हायला. आणि ते हळद नाचवायची होती ह्यांना. या सगळ्यांच्या फेवरेट सोनम मामी आहेत, ते साईडला एक मामा आहे. आता बघा यांचा डान्स. आणि ह्या बघा
कसे नाचत होते हळद. खूप एक्सायटेड होते सगळे आणि खूप हॅपी होते तिच्यासाठी. सगळ्यांनी खूप छान छान डान्स केला आणि मग नंतर मी हळद वगैरे लावली तिला आणि ओमकार गायब होता आणि त्याच्यानंतर आलो तो फोटोजला. तर मग आम्ही दोघांनी लावली हळद, असं डबल फोटोज काढले. तर त्याच्यानंतर मग खूप डान्स केला आणि काकूनी पण हळद लावली. मग काकू आली होती, काका आणि केनिशाचे आहे ना सगळे स्कूलचे फ्रेंड्स तिला भेटले तिथं. त्याच्यामुळे मग तिने पण खूप एन्जॉय केला आणि आम्ही डान्स केला. मी पण करते इथे डान्स. खूप मज्जा आली. सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि मी पण, मला म्हणजे थोडं हेल्थ इश्यूमुळे नव्हता डान्स करायचा, बट ना मला कंट्रोलच नाही झालं सगळ्यांना बघून. मग मी थोडा केला, थोडाच केला पण केला. आणि मग त्याच्यानंतर मग जेवण वगैरे वरती होतं टेरेसवर आणि नवरीला पण डान्स करायचा होता. पण तिने काय केलं, आम्ही जेव्हा सगळे डान्स करत होतो म्हणजे स्टार्टिंगला एनर्जी असते ना थोडी, त्याच्यानंतर मग दमून जातं. मग सुरुवातीला ती बसली होती कारण जे पण येत होतं ते तिला हळद वगैरे लावत होते सगळेजण आणि त्याच्यामुळे तेव्हा तिला डान्स नाही करता आला. आणि मग नंतर तिला करायचा होता पण मग सगळे डान्स करून सगळे एक्झॉस्ट झाले होते ऑलरेडी. पण तरी पण थोडा केला म्हणजे तिच्याबरोबर पण तिने पण केला म्हणजे भरपूर डान्स. इथे तुम्ही ना सगळ्या व्हिडिओमध्ये बघा सोनम मामी सगळ्यात एनर्जेटिक नॉन स्टॉप होत्या त्या माहिती आहे, कंटिन्युअसली. आणि त्याच्यानंतर मी काहीतरी ॲड करते बघा. आणि ती मला बोलली होती ना मगाशी की सिम्बाला मी काहीतरी शिकवत होते, तर तो व्हिडिओ पण मी ॲड करते, प्लीज बघा गाईज, तुम्हाला खूप आवडेल. सिम्बा आणि वीरा पण आहे त्याच्यात. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज अभिज्ञा. तू बोल. वीरा बोल. वीरा बोल. मावची चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तू बोल सिम्बा, असं कर. बोल. लाईक. काय तुझं नाव सांग तुझं. गाईज, आज माझ्या बरोबर कोण आहे व्हिडिओ मध्ये. आज सिम्बा आहे आणि माझ्या बरोबर आज वीरा पण आहे. बोल काहीतरी. आणि वीरा इकडे बाबू. से हाय. आणि तू बोल मला काहीतरी. आता तू बोल. तुझ्या बांगड्या. तर गाईज, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्की सांगा. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. हॅव अ गुड डे. बाय बाय.